100 स्क्वेअर फुटाची जनरली हा एरिया आहे. तर इथं स्टार्टिंगला आपण फ्रीजसाठी एक जागा सोडलेली आहे. त्याच्यावरती ग्लास प्रोफाईल शटर दिलेलं आहे. हिडन एमसीबीचा पॉइंट आलेला आहे. त्यासाठी पण आपण प्रोव्हिजन दिलेली आहे. जी इथे एक टॉल युनिट आपण डिझाईन केलेला आहे. याच्यामध्ये बायफोल्ड युनिट साठी पण प्रोव्हिजन दिलेले आहे. त्याच्या खाली आपण एक मायक्रोवेव्ह साठी जागा केलेली आहे. ड्रॉवरचं प्रोव्हिजन इथं दिलेले आहे. त्याला फिटिंग आपण सॉफ्ट क्लोज युज केलेले आहे. त्याच्या खाली इथं आपण डिशवॉशर युज केलेला आहे. परत तिथं आपण आलो ग्लास शटर आहे. परत तिथं मल्टीपर्पज आपण सिंकचं इथे युज केलेलं आहे. ऍक्वागार्ड वगैरेचं प्रोव्हिजन आपण खाली दिलेलं आहे. बॉटल पुल आउट दिलेला आहे. याच्यामध्ये कॉर्नर स्पेस आपली डेड होती, त्यासाठी मग छान असा कॉर्नर पुल आउट युज केलेला आहे आपण, जेणेकरून स्पेस आपली 80-90% स्पेस आपली याच्यामध्ये युज होते. किंवा सेंटरला आपण आयलँड टाईप मध्ये डिझाईन केलेलं आहे. वरती ओव्हरहेड चिमनी प्रोव्हिजन केलेली आहे. याचं डकचं प्रोव्हिजन आपण हिडन केलेलं आहे. प्रॉपर्टीसाठी पण एक ट्रे आहे, तो आतमध्ये हिडन केलेला आहे. जेणेकरून प्रॉपर्टीला वुडन ट्रे आपण युज केलेला आहे. लॉंग हाईटचे ड्रॉवर्स युज केलेले आहेत. इथे साईड मध्ये आपण इथं गॅसचं प्रोव्हिजन साठी एक स्पेस दिलेली आहे. एक आपण छोटंसं विकर बास्केट दिलेलं आहे. इथं जागेची कमतरता असल्यामुळे ब्रेकफास्ट साठी कोल्डिंग ब्रेकफास्ट काउंटर इथं प्रोव्हिजन दिलेले आहे. वरचं पॅनलिंग आपण प्रोव्हिजन दिलेले आहे. चार्जिंगला सॉकेट वगैरे लागतात, त्याचं इलेक्ट्रिकल बोर्डचं प्रोव्हिजन पण आपण इथं केलेलं आहे. त्याच्यामध्ये छानशा अशा लाईट, डेकोरेटिव्ह लाईट आपण इथं युज केलेल्या आहे. अशा पद्धतीने आपण बऱ्यापैकी त्याच्या नीडनुसार सगळ्या गोष्टी आपण इथं डिझाईन करून ते अंमलात आणलेल्या आहेत.